सेंधमारी में लिप्त कुख्यात अपराधियों की गैंग को कलमना पुलिस ने बड़ी शातिरता के साथ पकड़ा है। पुलिस ने नाबालिग सहित 5 आरोपियों को गिरफ्तार कर 42,75,000 रुपए का माल बरामद किया है। आरोपियों में इरफान अंसारी भांडेवाड़ी निवासी, समीर अंसारी रानी सती सोसाइटी पाड़े निवासी, अनवर असगर अली अंतुजी नगर पाड़े निवासी, प्रमोद कावले बाठोड़ा लेआउट निवासी तथा एक नाबालिग शामिल है। इरफान मूलतः बिहार का निवासी बताया जाता है। उसका कुनबा काफी समय से पार्टी में रहता है। उसका भाई अफरोज और फैयाज जेल में बंद है। पूरा परिवार चोरी तथा सेंधमारी में शामिल है। उन्होंने 21 जनवरी को भारत नगर निवासी आमना इकबाल के घर से नकदी तथा गहने सहित 43 लाख का माल चुराया था। कलमना पुलिस ने सीसीटीवी और मोबाइल सर्विलांस से जांच आरंभ की। उसने 150 से अधिक सीसीटीवी कैमरों की फुटेज हासिल की। इससे अंसारी गैंग के लिप्त होने का पता चला, जिसके बाद एक एक कर सभी आरोपी को गिरफ्तार किया गया। वारदात का सूत्रधार इरफान है। उसने समीर अंसारी और नाबालिग की मदद से वारदात को अंजाम दिया। इकबाल के घर चोरी करने के बाद इरफान बिहार चला गया। वहां मुजफ्फरपुर में उसके मकान का निर्माण कार्य चल रहा है। उसने घर के पास जमीन खोदकर गहने गाड़ दिए। उसका मित्र आमिर अंसारी मुंबई चला गया। वहां डांस बार और महिलाओं पर रुपए उड़ाने लगा। लगातार लोकेशन बदलने से पुलिस आरोपी को पकड़ नहीं पा रही थी। उन्होंने सराफा, अनवर अली और प्रमोद कावले को चोरी के गहने बेचने का बताया। पुलिस ने दोनों को गिरफ्तार कर लिया। आरोपी ने चोरी की राशि से ऐश करने के साथ लग्जरी वाहन भी खरीदा था। उनसे गहने, नकदी तथा वाहन सहित 42,75,000 रुपए का माल बरामद किया गया है। दिनांक 21 जानेवारी 2026 ला आमना मोहम्मद इकबाल शिक्षक कॉलनी येथे राहणारे आहे. यांच्या घरी घरफोडी झाली होती आणि घरफोडी दरम्यान त्यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने, महागडी घड्याळे आणि त्यांचे एक 2 व्हीलर दुचाकी असा एकूण 43 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता आणि त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. एकूणच मोठी घरफोडी असल्याने झोन 5 चे माननीय पोलीस उपायुक्त श्री निकेतन कदम साहेब यांनी पोलीस स्टेशनला तसेच घटनास्थळाला भेट देऊन आमची टीमला व्यवस्थित मार्गदर्शन केले आणि एक स्पेशल टीम या गुन्ह्यासाठी पोलीस उपनिरीक्षक रामलोड आणि त्यांच्यासोबत त्यांचे पोलीस हवालदार प्रदीप पवार, मंगेश लोही, रविकुमार शाहू, संतोष पांडे, अनिल जाधव आणि प्रफुल्ल गोहोकार अशा अंमलदार आणि आमचे तपास पथक प्रमुख श्री रामलोड साहेब यांच्या नेतृत्वात माननीय पोलीस उपायुक्त श्री निकेतन कदम यांनी एक टीम तयार केली आणि त्या टीमला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, तपासाची दिशा दिली आणि त्यावरून आमच्या टीमने जवळपास परिसरातील 150 ते 200 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. वेगवेगळे जे नंबर मिळत गेले आम्हाला, त्या मोबाईलचे लोकेशन्स, CDR याचे विश्लेषण केले. गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली. तसेच आरोपींचे जे ठाव ठिकाणे आहे ते बिहार आणि UP या राज्यांमध्ये यायला लागलेले होते आणि तिथल्या पोलिसांशी योग्य समन्वय साधून, आंतरराज्यीय समन्वय साधून त्यांनी एक सापळा कारवाई रचली आरोपीच्या लोकेशनवरून आणि साकोली टोल नाक्यावरून आम्ही पहिली अरेस्ट केली. मुख्य आरोपी याला आम्ही अरेस्ट केलं आणि त्याचा PCR घेऊन इतर त्याचे साथीदार आरोपींना सुद्धा अटक केली आणि सर्व आरोपितांचा PCR घेऊन या गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने जवळपास 34 तोडे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, प्लॅटिनमचे दागिने, फॉरेन करन्सी, रोख रक्कम 5,18,280 रुपये, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल्स, तसेच चोरीस गेलेले दुचाकी वाहन आणि लक्झरी काही वस्तू होत्या. रोलेक्स आणि रॅडो कंपनीच्या घड्याळी होत्या. त्या घड्याळी असा एकूण 42,74,870 रुपयाचा मुद्देमाल आरोपितांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे आणि जवळपास चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 80% मुद्देमाल आम्ही आतापर्यंत रिकव्हर केलेला आहे. यात एकूण 5 आरोपी आम्ही केले. त्यामध्ये 3 चोरी करणारे जे आरोपी होते त्यात इरफान शमशाद अंसारी राहणार भांडेवाडी, समीर निजाम अंसारी राहणार राणी सती सोसायटी शंकरजी मंदिर मागे पारडी, एक विधी संघर्षित बालक होता आणि 2 सोनार अनवर असगर अली आणि प्रमोद कावळे यांना सुद्धा आम्ही नमूद गुन्ह्यात आरोपी केलेले आहे. गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान एक विधी संघर्षित बालकाबाबत माहिती मिळाली होती. त्याला अगोदर ताब्यात घेण्यात आलं.
त्याच्या माहितीवरून इरफान शमशाद अन्सारी आणि समीर अन्सारी या दोघांची नावे निष्पन्न झालेली होती. तसेच CCTV फुटेजवरून सुद्धा या दोघांची नावे निष्पन्न झाली होती. त्या दोघांकरता आमची PSI रामलोड आणि त्यांची टीम जवळपास 4 वेळा UP आणि बिहार या राज्यांमध्ये जाऊन आलेली आहे. वेळोवेळी आरोपितांनी चकमा देऊन आरोपी आमच्या तावडीतून निसटलेले आहेत. असंच एके दिवशी त्यांची माहिती मिळाल्यानंतर आरोपी इरफान शमशाद अन्सारी याला साकोली येथे सापळा रचून सर्व ट्रॅव्हल्स चेक करीत असताना एका ट्रॅव्हल्समध्ये तो मिळाला आणि त्यानंतर संपूर्ण तपासाला एक दिशा मिळाली. आरोपी इरफान शमशाद अन्सारी आणि समीर निजाम अन्सारी या दोघेही रेकॉर्डवरचे आरोपी आहे. यांच्यावर यापूर्वी सुद्धा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचं मोडस म्हणजे हेच की चोरी करण्याच्या सवयीचे आहेत. त्या दिवशी फिर्यादी रात्री दरम्यान घराला लॉक लागले असताना यांनी ती घरफोडी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदरची आरोपी समीर आणि इरफान हे दोघंही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. आरोपींची मोडस अशी होती की त्यांच्यासोबत एक विधर संघर्षित बालक असायचा. त्या बालकाकडून ते अगोदर बंद घरांची रेकी करतात. नमूद गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमालापैकी जवळपास 80% मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल सर, तसेच जॉईंट CP श्री रेड्डी सर, आमचे साऊथ रिजन सर श्री शिवाजी राठोड सर, आमचे झोन 5चे DCP श्री निकेतन कदम सर, आमचे ACP कळमना विभाग श्री रोहित ओवाळ सर यांचे मार्गदर्शनात आमचे सेकंड PI गणेश धुमाळ आणि तपास पथक प्रमुख सपोनी मुसळे, उपनी संतोष कुमार रामलोड आणि तपास पथकातील संपूर्ण अंमलदार यांच्या मार्गदर्शनात यांच्या नेतृत्वात करण्यात आलेली आहे. कारण न्यूज़ के लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्रीहरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली, सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए, अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।